एक महत्त्वाची बातमी, महायुतीसोबत जाण्याचा दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। अजितदादांना शरद पवारांसह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांची संमती होती असं शेळके यांनी म्हटलंय। पण दादांना कुणीतरी विलन करू पाहत होतं असंही शेळकेंनी म्हटलंय। दरम्यान उद्याच्या काळात राष्ट्रवादी एकसंघ होत असेल तर आनंदच आहे असं सुनील शेळके म्हणाले। अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुनील शेळकेंनी म्हटलंय। अण्णा काय सांगाल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। तसंच काल एक वक्तव्य जे आहे ते मिटकरनी केलं की येत्या एकादशीपर्यंत दोघं येऊ शकतात। हे बघा, मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की अजितदादा असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, हा एक परिवारातले प्रमुख व्यक्ती आहेत। परंतु पक्षामध्ये विचारधारा कुठली मान्य करायची आणि ज्या वेळेला अजितदादांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता। मी 2022 पासून तर आज 2025 पर्यंत हे सांगत आलो आहे की दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता। आदरणीय दादांना पवारसाहेबांची संमती होती। आदरणीय दादांना प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मंत्रिमंडळ आणि नेत्यांची देखील संमती होती आणि दादांनी निर्णय घ्यावा ही भूमिका प्रत्येकजण नेते मंडळी सांगत होते आणि त्या अनुषंगाने दादांनी निर्णय घेतला। दादाला एकटं पाडणं, दादाला विलन करणं हे जे कोणी करू पाहत होते त्यांना आज दादांचं नेतृत्व मान्य आहे हे त्या जाहीरपणानं उघडपणानं सांगतायत। परंतु आता वेळ देखील गेलेली आहे। उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होत असेल तर नक्की आम्हाला आनंद आहे। परंतु यामध्ये आदरणीय दादा असतील, आदरणीय प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सर्व नेते मंडळी एकत्रितपणानं येऊन जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे।